नमस्कार, मी डॉक्टर मोहन वाघ, ICU इंचार्ज, ओंकार हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर, राहुरी फॅक्टरी. वय वर्ष 82 वय म्हटलं की असं वाटतं की एक उतरती कळा लागलेली व्यक्ती. पण ह्या आजीकडे पाहून असं वाटतं का तुम्हाला उतरती कळा लागलेली? अजिबात नाही आहे. घराच्या बाहेर पाय घसरून पडल्यानंतर, ज्याला आम्ही IT फिमर फ्रॅक्चर असा प्रकार म्हणतो ऑर्थोपेडिकमध्ये, ते झाल्यानंतर नातेवाईक हॉस्पिटलला घेऊन आले. आजीचं वय 82. मग 82 वयामध्ये आपल्याला आजीची सर्जरी करणं क्रमप्राप्त होतं. आणि मग आजीला आम्ही ॲडमिट केल्यानंतर आजीचं जे हिमोग्लोबिन आहे ते 7पेक्षा कमी. मग पहिल्या दिवशी आम्ही सर्वप्रथम आजी आल्यानंतर आजीला आम्ही रक्त चढवलं, बरोबर. मग रक्ताची बाटली गेल्यानंतर आजी थोडी बरी झाली. अशा आम्ही 2 बाटल्या दिल्यानंतर आजीचं छानपैकी आमचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर पंकज वरपे सरांनी अतिशय उत्तमरित्या सर्व स्किल वापरून ह्या मंजुळाबाई, आडनाव काय तुमचं? गडाख, मंजुळाबाई गडाख. बा तोडणारे पण बोलतील त्या, आता इतक्या फ्रेश आहेत एकदम त्या. यांचं व्यवस्थितरित्या शस्त्रक्रिया केली आणि आज त्या घरी जायला तयार आहेत. आजी, तुम्हाला कसं वाटतं? आल्या त्यावेळेला कशा होत्या ना आता कसं वाटतंय? आणायच्या हप्ताला लई हे होतं ना. काय होतं आल्या त्यावेळेला? ठणूक होता लई. पायाला ठणूक होता. आता ठणूक कमी आहे का चालू आहे? कमी झाला. बरोबर, खूप कमी झालेलं आहे आता. हा. इथले डॉक्टर कसे वाटले तुम्हाला? डॉक्टर कसे वाटले? हॉस्पिटलचे डॉक्टर कसे वाटले? चांगले होते, म्हणजे कोण कोण? लई भारी. लय भारी डॉक्टर होते ना एकदम. त्यांनी तुम्हाला बरं केलं बाबा. बघा, आपल्या पंकज वरपे सरांना परत त्या धन्यवाद देत आहेत की खूप चांगले डॉक्टर होते. आणि तसे आमचे वरपे सर दिसायला पण चांगले आहेत, त्याच्यामुळं दोन्ही गोष्टी जमून येतात नाही का. म्हणजे त्यांचं स्किलही चांगलं आहे आणि दिसायलाही सगळ्यात आमच्या स्मार्ट आहेत एकदम मस्तपैकी. आणि जमिनीवर पाय असलेला ऑर्थोपेडिक सर्जन आहे. तुम्ही आज सगळ्यांनी पाहिलं असेल की सरांना कुठल्याही पेशंटनी अगदी रस्त्याने जाताना जरी विचारलं, थांबतात तिथं, आडवडे घेत नाहीत. मी सर्जन आहे, कसं बोलायचं, अशा पद्धतीने. आता आजी बरोबर आहे ना, आजींची एक सून आहे. त्या सूनबाई प्रत्यक्षरित्या आपल्याकडे होत्या पहिल्यापासून. आता आपण त्यांना विचारूया, तुम्हाला कसं वाटतं हॉस्पिटल? छान. नाही, छान म्हणजे दिसायला वगैरे हॉस्पिटल नको असं. व्यवस्था चांगली आहे. बरं. आणि आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्या वयात एवढं चांगलं ऑपरेशन होणार. बरोबर. अशा प्रकारे आपण मंजुळाबाई गडाख हे आजीचं यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केलेली आहे. मी पंचक्रोशीतील सर्व रुग्णांना आवाहन करतो की महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गतच आजींचं शस्त्रक्रिया झालेली आहे. आजींकडून आपण 1 रुपया घेतलेला नाही. तुमच्याकडून पैसे घेतले का? पैसे घेतले का तुमच्याकडून? नाही घेतले. पैसे घेतले? महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आपण तुमची शस्त्रक्रिया केलेली आहे. तर या परिसरातील सर्व रुग्णांना मी आवाहन करतो की तुम्हीसुद्धा येऊन या सवलतीचा चांगल्यापैकी फायदा करून घ्यायचा. आपल्याकडं उत्तमरित्या ICU आहे. आपली OT चांगली आहे, ज्याला आपण ऑपरेशन थिएटर म्हणतो, ते वेल इक्विप्ड आहे. CR मशीन आहे त्याच्यामध्ये. आणि ॲनेस्थेटिक आपल्याकडे एकदम अवेलेबल असतात 24 तास. या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या आहेत. तर आजींसारख्याच आजींचं एक कौतुक करावं वाटतं फक्त. आजी, तुमचं नाव सांगा जोरात. मंजुळाबाई गडाख. मंजुळाबाई गडाख. म्हणजे बघा, 82 वर्षाची आजी छानपैकी बोलती. उभं राहता येईल का तुम्हाला? नाही ना. आम्ही धरलं तर आपण थोडंसं आजीला आहे ना उभं राहणार आहेत. बरोबर, तिकडनं इथे राहा उभं. आता काही नाही, घरी सुद्धा तुम्ही आहे ना चांगल्यापैकी उभं राहायचं आहे. तुम्ही आता बऱ्या झाल्यात. राहा उभं. राहा. आता बाई. अगो बाई काय झालं? म्हातारी गेली काय? नाही, म्हातारी जात नाही. म्हातारी कडक आहे म्हातारी एकदम. म्हातारी सारखे म्हणत होते आजी की मी जाईल. पण बघा, दीर्घायुष्य आईला. बसा. रक्त कमी आहे. आपण त्यांना आता घरी सोडणार आहे. त्यांना काही काळजी घ्यायला लावणार आहे आपण. ओके, धन्यवाद.